महागाईची झळ भाजीपाल्यापर्यंत पोहोचली। भाज्यांचे भाव दुप्पट झाले। घर खर्चासह गृहिणींचं बजेट वाढलं। मुंबईसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये भाज्या महागल्या। त्यामुळे महागाईची ही झळ सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। भाजीपाला महागलाय, गृहिणींचं बजेट कोलमडलंय। भाज्यांचे भाव पाहूया तर कोथिंबिरीचे दर हे 20 रुपये जुडी इतके झाले। कढीपत्ता 20 रुपये, पालक 20 रुपये जुडी आणि पुदिना 15 रुपयांवर पोहोचलेला आहे। आधीचे आणि आत्ताचे हे दर, त्यातला फरक आपण पाहतोय। ढोबळी मिरची 30 रुपये प्रति किलो होती, ती 50 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। गवार 40 रुपयावरून 55 रुपये प्रति किलो झाली आहे। मिरची 60 रुपये प्रति किलोवरून 100 रुपये प्रति किलो झाली आहे, तर टोमॅटो 25 रुपयांवरून 40 रुपये प्रति किलो झाले आहेत। त्यामुळे महागाईचा हा फटका सर्वसामान्यांना अधिक तीव्र बसल्याचं पाहायला मिळतं। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, आपण पाहतोय महागाई सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत येऊन पोहोचली आहे। भाज्यांचे दर दुपटीने वाढलेत। अगदी बरोबर आहे। 3 दिवसापूर्वी पेट्रोल डिझेलची किंमत वाढलेली आहे। पेट्रोल 3 रुपयांनी आणि डिझेल 5 रुपयांनी वाढला आणि याचा थेट परिणाम जो आहे तो भाजीपाल्यावर झालेला पाहायला मिळतो आहे। अगदी हा भाजीपाला जो आहे तो सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे। महागाईची झळ आता जे यापूर्वीचे दर होते भाज्यांचे, त्यामध्ये किमान 50% तरी वाढ झालेली आहे। 20 रुपये किलो असलेली भाजी 40 रुपयापर्यंत झालेली आहे। त्याचबरोबर मिरची असेल, कोथिंबीर असेल, याचे सुद्धा भाव वाढल्याचं पाहायला मिळतं आहे। जे 10 रुपये 15 रुपये जोडी होती ती 25 रुपये 30 रुपये जोडीसुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच अनेक ठिकाणी अनेक भाज्यांचे दर जे आहेत ते डबल झाल्याचं पाहायला मिळते, तर काही भाज्यांच्या दरात 50% वाढ झाली आहे आणि याचाच फटका सर्वसामान्य लोकांना बसतो आहे। कारण त्यांचं जे महिन्याचं बजेट असतं ते कोलमडल्याचं पाहायला मिळतं आणि विशेषतः गृहिणीवर याचा जास्त परिणाम पडल्याचं पाहायला मिळतं आहे। कारण गृहिणींचं असतं की जे भाजीपाल्यासाठी किंवा जे काही बजेट असतं ते बजेटमध्ये वाढ झाल्यामुळे इतर खर्चामध्ये त्यांना कपात करावी लागत असल्याचं पाहायला मिळते आणि एकंदरीतच आता याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळते। मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।